नमस्कार, मी संकेत आवटे. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी ज्यांना नोकरी सोडायची आहे, स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे, ज्या लोकांना सॅलरी खूप कमी आहे पण भविष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, ज्या लोकांना बिझनेस जरी करायचा नसेल, आत्ता जरी शून्यातून तुम्ही सुरुवात केली असेल तर पुढे जाऊन करोडपती बनण्याचा एक जबरदस्त मार्ग आणि विथ कॅल्क्युलेशन. मला माहित आहे, मी जे कॅल्क्युलेशन दाखवतो ते तुम्हाला प्रचंड आवडतात आणि त्यावर तुमचं खूप जास्त प्रेम असतं. म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मांडणार आहे. फक्त एक गोष्ट करायची, सगळे जुने विचार, अंधश्रद्धा, फायनान्स रिलेटेड मनातली भीती सगळं बाजूला काढा. माझा पगार कमी आहे, मी काय करू, भविष्यात मी कधी श्रीमंत होऊ शकणार नाही, माझं काही पुढे होणारच नाही, या सगळ्या गोष्टी ज्या मनात आहेत ना त्या पहिला काढून टाका आणि मला फक्त 10 मिनिटं द्या. शांतपणे हा व्हिडिओ बघा. मी गॅरंटी देऊन, खात्री देऊन सांगतो, तुम्ही हक्काने कमेंट करणार, सर बेस्ट व्हिडिओ बनवलाय, आणि लाईक सुद्धा करणार तेवढ्याच प्रेमाने. पण हो, जरी आवडला नाही तरी सुद्धा हक्काने सांगा कमेंट बॉक्समध्ये, मला आवडला नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला खात्री आहे तुम्हाला फक्त आवडणार नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सगळीकडे हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करणार. सपोज तुम्हाला आहे 10,000 रुपये सॅलरी. बरेच जण म्हणतात सॅलरी खूप कमी आहे, मला 10,000 काय होणार आहे, 10,000 घर खर्च कसा बसा चालतो, मग त्यात मी सेव्हिंग कसं करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक सिंपल फॉर्म्युला मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. काय आहे फॉर्म्युला? मला सॅलरी आहे 10,000, मग तुम्ही 20% त्यातलं सेव्हिंग करायचं, म्हणजे किती? फक्त 2,000 रुपये, जास्त नाही. आणि यासोबत तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा काम करायचं आहे. जसं नारायण मूर्ती म्हणाले होते ना, 70 तास काम करायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी अक्षरशः फोडला त्यांना. पण ठीक आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे साहेब माइंडसेट आहेत. तो बिझनेस माइंडसेटने विचार करणारा व्यक्ती आहे. आता तुम्ही म्हणू नका तुम्ही त्यांना पाठीशी घालताय का, यांना घालताय त्यांना, त्याने काही हरकत नाहीये. दोन्ही लोकांचं बरोबर आहे. आता ज्या लोकांना ओव्हर काम करायचं नाही, ज्यात आहे मी सुखी आहे, मला निवांत जगायचं आहे, आलोय मी वर जाणार, टेन्शन नाही, मला पैशाची जास्त व्हॅल्यू नाहीये, मला जास्त कमवायचं नाही, 100% तुमचं बरोबर आहे. बरेच तुम्ही जर काही अशा लोकांना मोठ्या बघितलं, जे देवाचं जास्त नामस्मरण करतायत किंवा साधू आहेत, संत आहेत किंवा पुजारी वगैरे आहेत, त्यांना पैशाची हाव नसते, इच्छा नसते, गरज नसते आणि त्यांना त्याच्याकडे बघायचं नसतं, कारण त्यांचं मोटिव्ह, त्यांचा गोल वेगळा असतो. त्यांना देवाची गरज असते, त्यांना देवाला आपल्यापर्यंत पोहोचवायचं असतं, त्यांना देवाला आणि भक्ताला एकत्रित आणायचं असतं आणि त्यांच्या मधला ते दुवा असतात. मग त्यांना आपण वाईट म्हणून चालेल का? बिलकुल नाही. आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. तुम्ही जे सांगताय ते बेस्ट आहे, ठीक आहे. पण आपल्याला मात्र दवाखान्यात जावं लागतं, आपल्याला मात्र अडचणींना सामोरं जावं लागतं, आपल्याला मात्र लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो अनेक गोष्टींसाठी. मग लग्नापासून ते अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी भरपूर सारा खर्च करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याकडे पैसा नसतो. मग याला एक सिंपल रामबाण इलाज मी तुम्हाला सांगतोय, तो फक्त 10 वर्षासाठी तुम्हाला करायचा आहे. 10 वर्षानंतर तुमची लाईफ बदललेली असेल. आजपर्यंत मी माझ्या व्हिडिओमधून जेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडल्यात त्यामधून प्रत्येक गोष्टीत तुमचा फायदाच झालाय. नुकसान तर 100% होणार नाही. एखाद्या वेळेस आपण असं म्हणून चालू की चला याने जास्त मला फायदा झाला नाही, पण नुकसान तर 100% होत नाही. सो एकदा प्लॅन करून बघा, प्रयत्न करून बघा, ते 100% तुमच्या फायद्याचं ठरेल. जे काही तुम्ही काम करताय त्याच्या थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन अजून 5 तास ते 4 तास तुम्हाला एक्स्ट्रा काढायचे आहेत. जर तुम्ही 4 ते 5 तास अजून एक्स्ट्रा काढले, तुमच्या जॉबच्या व्यतिरिक्त 8 तास आपण जॉब करू, 8 आणि 4 12 तास आपल्याला मेहनत करावी लागणार आहे साहेब. बाकी 12 तास आपल्या हातामध्ये आहेत. मग त्यामध्ये झोप, तुमची एन्जॉयमेंट, फॅमिली, या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त 12 तास मेहनत आणि 12 तास अदर ऍक्टिव्हिटीज. जर तुम्ही एक्स्ट्रा 4 ते 5 तास काम केलं, कदाचित हे काम तुमचं 3 तासात पण होऊ शकतं. काय हवंय मला यातून? फक्त 30% इन्कम. म्हणजे मला 10,000 सॅलरी आहे ना, तर मला अजून 3,000 रुपये एक्स्ट्रा साईड बिझनेस करून कमवायचे आहेत. मग तुम्ही म्हणाल साईड बिझनेस, बिझनेस जर येत असता तर 3,000 का 3 कोटी कमवतो? नाही साहेब. बघा, मल्टिपल ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. छोटी मोठी कमाई तुमची ऑलरेडी असेल तर एखाद्या मित्राकडे देऊन त्यामधून एखादा छोटासा बिझनेस उभा करून त्याची इक्विटी घेऊन आपण थोडी कमाई करू शकतो. लेट्स से लाख रुपये तुम्ही एखाद्या मित्राला दिले, त्याने एखादं छोटंसं दुकान सुरू केलंय, 4-5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून, त्यामध्ये तुम्हाला समजा त्याने 20% भागीदारी दिली, मग त्यामधून येणारा 2-3 हजार प्रॉफिट हे तुमचं असेल. त्याचबरोबर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल, आता माझे व्हिडिओ बघताय, असे व्हिडिओ एडिट करणारे एडिटर आहेत जे फ्रीलान्सिंग करतात, घरातून काम करून देतात. स्क्रिप्ट रायटर आहेत, कॉपी रायटर आहेत, त्याचबरोबर बुक रायटिंगसाठी हेल्प करणारे बरेच लोक आहेत. स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू शकता, अफिलिएट मार्केटिंग करू शकता. माझ्या स्वतःच्या कमाईचे अनेक मार्ग आहेत जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. एवढंच नाही, तुम्ही आमचे पार्टनरही बनू शकता, डिस्ट्रीब्युटर बनू शकता, त्यातून पैसा कमवू शकता. त्यासाठी या नंबरला कॉल करू शकता. बट हे सगळं करत असताना जो पैसा तुमच्या हातामध्ये येणार, तो पैसा आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे. कसा, किती, त्यानं काय होणार? एक जादू तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला ते बघून आश्चर्याचा धक्का बसेल. लेट्स से तुम्ही ऍव्हरेज 15,000 रुपये कमवताय. 15,000 मध्ये 50% इन्व्हेस्ट आपण करणार आहोत. 50% कुठले? 20% आपल्या सॅलरीतले.
बाकी उरलेले 12,500 रुपये एन्जॉय करू शकता. व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्ही त्यामधून जे करायचंय ते करा. टोटल 7,500 रुपयांची मी गुंतवणूक करणार आहे. इथं बघू शकता हे 7,500 रुपये मी प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट करत जातोय आणि यामधून मला मिळणारे रिटर्न्स काय असतील. जर मी 10 वर्षांसाठी इकडे इन्व्हेस्ट करत असेन तर टोटल माझे 20 लाख रुपये बनतात. आता यामध्ये मल्टिपल गोष्टी आपण याच्यामधून करू शकतो. पहिली कॅटेगरी, सर मला स्वतःच काहीतरी करायचं आहे, अशा लोकांसाठी एक काम करा. जे 20-21 लाख रुपये तुमच्याकडे जमलेत ना, त्यामधून हे 10 लाख रुपये तुम्ही विड्रॉ करू शकता. जर तुम्ही हे 10 लाख रुपये विड्रॉ केले तर ते 10 लाखाचा वापर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी करा. बिझनेसमधून मी खूप कमवणार, ग्रोथ आणणार, मान्य आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. मग तुम्ही म्हणाल 10 लाखात काय येतं? भरपूर काय येतं. रेंटेड स्पेस घेऊन आपण छोटंसं फर्निचर करून छोटंसं दुकान चालू करू शकतो. ऑनलाईन काही गोष्टी आपण सुरू करू शकतो. लेट्स से माझं युट्यूब चॅनल आहे, तुमचं पण युट्यूब चॅनल त्यावेळी असू शकतं. एक कॅमेरा, एक लॅपटॉप आणि 2-3 लाईट बसून सुरू करायला काही मोठी गोष्ट लागत नाही. एकदम चिल्लर अमाऊंट मधून या गोष्टी सुरू होऊ शकतात. मग तुम्हाला वाटत असेल मी फक्त या गोष्टी हवेत बोलतोय, तर 100% नाही साहेब. एक आणि एक गोष्ट मी स्वतः केलेली आहे. ॲप बनवलं, वेबसाईट बनवली, कॉपी रायटिंग केलं, ब्लॉग रायटिंग केलंय, युट्यूब चॅनल्स अनेक ओपन करून बघितले आणि त्यामधून मी फायनली या सगळ्या बिझनेसेसमध्ये उतरलेलो आहे. म्हणजे यावरून तुम्हालाही समजेल की लगेच तुम्ही सक्सेसफुल तर नाही होणार, पण 10 वर्ष माझ्या हातामध्ये आहेत. मी अनेक गोष्टी ट्राय करणार आहे. मी साईड बिझनेस करतोय. साईड बिझनेस करत करत 5,000 जेव्हा मी कमवत होतो ना, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये बिझनेस माइंडसेट बनत जातो. त्याचा परिणाम तुमच्या नोकरीवर होतो साहेब. म्हणजे काय, तुमचा साहेब, तुमचा बॉस तुम्हाला पॉझिटिव्हली बघायला सुरुवात करेल. कारण आत्ता जो आपला माइंडसेट असतो ना, तो 8 तास पाठी टाका, घरी या. आता ह्याला चुकीचं बरोबर ते तुमचं तुम्ही ठरवा. पण जेव्हा तुम्ही ग्रोथ माइंडसेटनी काम करता ऑफिसमध्ये, माझ्या ऑफिसचं भलं व्हावं या दृष्टीने जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसकडे, तुमच्या ऑफिसकडे, तुमच्या कामाकडे बघता, तेव्हा वरिष्ठांना पण तुमच्या दिसत असतं की हा मेहनत करतोय, आपल्या कंपनीसाठी, आपल्या ऑफिससाठी काहीतरी करतोय. सो ऍटलिस्ट याला 2-5% एक्स्ट्रा आपण देऊयात. जिथं 10% इन्क्रीमेंट होणार होती तिथे 15 होईल, 20 होईल, 25 होईल, 30 होईल, कदाचित प्रमोशन होईल. याचा फायदा तर झालाच इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ नॉलेज पण झाला, कारण तुमची तिकडे ग्रोथ होते, इकडे तुमचा बिझनेस चालू आहे. म्हणजे काय, ओव्हरऑल तुमच्या माइंडवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या सगळ्याचा होत जाणार आहे. ही पहिली गोष्ट. पण याचा परिणाम, या सगळ्या 10 वर्षाचा एक्सपिरियन्सचा फायदा तुम्हाला बिझनेसमध्ये होणार आहे. मग मी 10 लाखात XYZ बिझनेस सुरू केला, पण बिझनेस सुरू केल्यावर माझा बिझनेस चांगला चालेल याची गॅरंटी नाही. कदाचित फेल होईल, कदाचित 2 वेळा, 5 वेळा, 7 वेळा मी फेल होणार, 8व्या वेळा उभा राहणार आणि यामध्ये माझं कदाचित 1-1.5 वर्ष निघून जाणार. या केसमध्ये माझं घर कसं चालणार? सिंपल फॉर्म्युला आहे साहेब. आधी तुमचं घर 7,500 मध्ये चालत होतं, 50% आपल्या कमाईच्या आपण स्पेंड करतो, घर खर्चासाठी वापरतोय. सिंपल लॉजिक आहे, आपण बऱ्याच वेळा ते बघितलंय. मग मी सरळ 7,500 विड्रॉ करणार नाही आता, 15,000 रुपयांची SWP लावणार आहे प्रत्येक महिन्याला. बघा इथं विड्रॉलचा कॉलम दिसतोय तुम्हाला. मी यामधून प्रत्येक महिन्याला 15,000 असे विड्रॉ करत जाणार आहे. बाय द वे इकडे जर बघितला ना तुम्ही, तर हे आहेत मंथ्स आणि हे आहेत इयर्स. सो 12व्या वर्षी, 13व्या वर्षी काय होईल माझ्या पैशाचं, हे इकडे तुम्ही बघत जाऊ शकता. म्हणजे थोडी थोडी अमाऊंट माझी कमी होत चाललेली आहे. 20व्या वर्षात सुद्धा माझ्याकडे 8,31,000 रुपये शिल्लक आहे. पण जर तुम्हाला वाटलं नाही मला माझ्या या अमाऊंटला वाढवायचं आहे, थोडंसं स्मार्टली मी गेम प्ले करणार आहे, एक काम करू शकता. माझा खर्च जो आधी 7,000 होता ना, त्याला 10,000 करा. अति जास्त करण्याची गरज नाही. मी खर्च 10,000 भागवतोय. मग जर मी 10,000 भागवतोय ना, तर 20व्या वर्षी माझ्याकडे इथे परत 21 लाख रुपये असतील. माझा घर खर्च पण चाललाय आणि इकडे अमाऊंट पण शिल्लक आहे. मग याचा अर्थ पैसा काय वर घेऊन जायचा आहे का, हे सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असू शकतं. या केसमध्ये तुम्ही एक काम करा, अधूनमधून तुम्हाला इथे गरज पडू शकते, 10,000च्या ऐवजी 1 लाख विड्रॉ करा. अधूनमधून काही घरी इमर्जन्सी आली, पैसा लागला, 2 व्हीलर घ्यायचे आहे, 4 व्हीलर घ्यायचे आहे, मुलगीच्या शिक्षणाचा, मुलग्याच्या शिक्षणाचा, मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, आपलं लग्न, काही गोष्टीही असू शकतात. त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा पैसा अधूनमधून 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख काढून विड्रॉ करू शकता. तोही तुम्ही वापरू शकता. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की या विड्रॉलवर तुमचं घर चालतंय. तुम्हाला बिलकुल टेन्शन नाहीये की माझ्याकडे पैसे नाही, घर खर्च कसा चालवू, घरचे प्रॉब्लेम कसे मी सॉर्ट आउट करू. कशालाही घाबरण्याची बिलकुल गरज नाही, कारण या इन्व्हेस्टेड अमाऊंट मधून तुम्हाला फळ मिळतंय, तुमचं घर चालायला लागलं. कदाचित तुम्हाला वाटेल की ही 5 वर्ष गेली, परत महागाई वाढते, मी या 10,000ला 12,000 करणार आहे खर्च. ठीक आहे, इथं तुम्ही 12,000 करा, म्हणजे तुमचा घर खर्च वाढला असेल, 12,000ची विड्रॉल करू शकता. परत एक 3-4 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही माझं काम 12,000 मध्ये होणार नाही, मला इथं 14,000 लागतील, कारण महागाई तर वाढत असते ना. सो मी याला 14,000 केलं. परत तुम्हाला 2-3 वर्षांनी वाटलं की नाही मला याला 17,000 करायचं आहे, बिनधास्त करू शकता. पुढे जाल तसं ही अमाऊंट तुम्हाला हवी तशी
वाढवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा तुमच्याकडे 27-28 लाख अशी अमाऊंट शिल्लक राहत जाईल आणि ती वाढत जाईल. कारण सिंपल लॉजिक आहे, तुम्ही विड्रॉल करणारी अमाऊंट ही कमी असणार आहे मिळणाऱ्या ओव्हरऑल रिटर्न्स पेक्षा. म्हणून तुमच्याकडे चांगली अमाऊंट शिल्लक राहणार. यात 2-3 प्रकारचे आता लोक आपण ज्यांची चर्चा केली, हे झालं बिझनेसवाल्या लोकांचं. दुसरे जे लोक आहेत, नाही मला जॉब पण इकडे कंटिन्यू करायचंय, साहेब काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते भरायचे पैसे बंद केले तरी चालतील, किंवा तुम्ही जर हा विचार केला की मी पुढे पण 7,500 भरत जाणार आहे तरी काही हरकत नाही, मला या 10 लाखाची गरज नाही, घेऊ नका. इकडे तुम्हाला अधूनमधून जशी अमाऊंट लागेल तशी तुम्ही ही विड्रॉल करत गेला तरी सुद्धा चालू शकतं. मी याला डिलीट करतोय. सो ही अमाऊंट जी आहे या साईडला ही ह्यूज वाढत जाते, पोटीत बनत जाते. मग एकदा का आपण एक मोठा बॅरेल भरून ठेवला, एकदा मोठा टँक भरून ठेवला की त्यातलं जसं बादली एक ग्लास जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण विड्रॉ करू शकतो, काढू शकतो. सेम गोष्ट इथं पण तुम्ही वापरा. तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट अधूनमधून 2 लाख, 5 लाख, 1 लाख, 3 लाख काढत राहा. याचा वेगळी एक कॅटेगरी येऊ शकते. एक मी मोठी अमाऊंट बनवली, 10 वर्ष मेहनत केली, पैसा साठवलाय, आता माझ्याकडे जेवढा पैसा येईल ना सगळा एन्जॉय करणार आहे मी. 11व्या वर्षापासून मी जॉब करत राहणार पण येणारा सगळा पैसा एन्जॉय करणार आहे. करू शकता. उर्वरित अमाऊंट जी सेफ्टीसाठी माझ्याकडे 20, 25, 30 लाख जी बनत चालली ती आहेच इमर्जन्सीला, पण इकडे मी जॉबचा येणारा सगळा पैसा एन्जॉय करणार आहे, बिंदास्त करू शकता. एंड ऑफ द डे यातून एक गोष्ट कळते साहेब, 10 वर्ष खरंच तुम्हाला मेहनत करावी लागेल. जर तुम्ही ती केली तर पुढचं आयुष्य तुमचं सगळ्यात सुखात, आनंदात, मजेत जातं. यासाठी तुम्हाला कुठलीही मदत लागेल असेल ना, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावरून माहिती घेऊ शकता. सो ओव्हरऑल याला कसं मोल्ड करायचं हे तुमच्या हातामध्ये. प्रत्येक व्यक्तीला याचा उपयोग होतोय. मग तुम्हाला जॉब करायचा आहे, वापरा. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, वापरा. तुम्हाला जॉब मधून रिटायर्ड व्हायचं आहे, वापरा, काहीच हरकत नाही. एक शेती आहे, समजा माझं एक्झाम्पल घ्या ना, माझी शेती होती, शेतीसोबत मी जॉब करायचो, माझे वडील शेती करायचे. मी जर ठरवलं असतं 10-15 वर्ष एवढंच करायचं आणि आपले एक गोल आहे की 25-30 लाख अकाउंटला आपल्या पाठीशी असावे, बस. नंतर नोकरी सोडायची, मी निवांत शेती करणार, शेतीमधनं काही पैसा येत राहील, 2-4 लाख रुपये वर्षाची इझिली येतात. आता सुद्धा माझ्या 6 एकर शेतीमधून ते येतात. ऍक्च्युली नावाला 6 एकर आहे, हातामध्ये 5 एकर शिल्लक राहते, ही वडिलांची झाली. मी सुद्धा कष्ट करून, मेहनत करून, घाम घालून काही शेती विकत घेतली, भले ती त्यावर हक्क माझ्या ऑब्विस वडिलांचा आहेच, बट त्यामधून पण काही अर्निंग येतं. सो सांगण्याचा मुद्दा हाच आहे की त्यावर माझं घर चालतं. मी एक इन्व्हेस्टमेंट मागे करून ठेवले, ती वाढत राहते, मला त्याची काळजी नाही, ती माझ्या वृद्धापकाळाची काठी आहे, मला कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. असाही प्लॅन तुम्ही करू शकता. सो अनेक ऑप्शन्स आहेत, फक्त 10 वर्ष कडकीत काढावी लागतात. कडकीत म्हणजे काय, जेवण खाणं तुम्ही बंद करणार नाही. जर तुम्ही स्क्रीनवर बघितलात, तुम्हाला सॅलरी आपण इथे इमॅजिन केली होती पहिल्यांदा 15,000, मग 5 वर्षांना पण 15,000 राहणार आहे का हो? नाही. ती कदाचित 5 वर्षांना 10% जरी ग्रोथ तुम्ही पकडत गेला तर ती 20-25,000 होणार आहे. सो त्या मानाने तुमची इन्व्हेस्टमेंट 7.5च राहणार. इन्व्हेस्टमेंट तर वाढवली नाही तुम्ही, इन्व्हेस्टमेंट तेवढीच राहिली. पण जर इन्व्हेस्टमेंट ही वाढवत गेला तर खाली आकडे खूप ह्यूज होतात. फक्त याची ब्युटी तुम्हाला 5-6 वर्षांनी दिसायला लागते. कारण सुरुवातीला जर तुम्ही आकडे बघितले ना, पहिल्या वर्षी बघा फक्त 97,000 दिसतात, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षी 4-5 लाख रुपये दिसतात. अरे मजा नाही यामध्ये. पण जसं तुम्ही 5-10 करत पुढे येताय, डायरेक्ट 20 लाख दिसतात. 20 लाखाचे डायरेक्ट पुढे 15व्या वर्षी 50 लाख होतात. फक्त 5 वर्षात 20 लाखाचे 50 लाख होतात. ही ब्युटी आहे याची. फक्त पेशन्स आपल्याकडे असायला पाहिजेत, चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, चांगल्या लोकांची मदत घ्यायला पाहिजे आणि एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे. जी तुम्हाला मदत लागेल आम्ही करू. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. यामध्ये जे मी रिटर्न्स पकडलेत हे आहेत ऍव्हरेज रिटर्न 15%. मग बऱ्याच स्कीम आहेत, कुठली स्कीम 10% देईल, कुठली 20 देईल, कुठली 30 देईल, कुठली 25 देईल. सो मी एक ऍव्हरेज इंटरेस्ट रेट पकडलाय. जर तुम्ही कुठली स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप मधली एखादी स्कीम बघितली तर इझिली आता ऍव्हरेज रिटर्न त्यांचे 20% सुरू आहेत, 22% सुरू आहेत. पण म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, मला ही माहिती आहे. नो डाऊट मार्केट अपडाऊन होईल, तशी रिटर्न सुद्धा अपडाऊन होत असतात. पण 5-10 वर्षाच्या काळानंतर ऑलवेज तुम्ही जर बघितलं तर मार्केट हेवी रिटर्न्स देतात. सो कुठलीही मदत तुम्हाला आमच्याकडून घ्यायची असेल या नंबरवर कॉल करून घ्या आणि अशा व्हिडिओना मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.